काय ग, कसला विचार करतेस तू? आई, आपण आता वेदांची एवढी मस्करी केली, मला खरंच खूप टेन्शन आलंय. उद्या सगळं व्यवस्थित होईल ना? नूतन, नाही तू विषय काढलाच आहेस म्हणून विचारते. पुरुषोत्तमला तू सांगितलंयस ना की तुमची एंगेजमेंट मोडली म्हणून? हो हो, म्हणजे काय? मी त्यांना सांगितलंय की एंगेजमेंटचं नाटक हे मी माझ्या मुलांना धडा शिकवण्यासाठी करतेय. दॅट्स इट. तुला असं म्हणायचंय की त्यांनी मदतीचं नाटक केलं होतं म्हणून? नाही नाही, हे बघ नूतन, त्याच्या मनामध्ये जरा अजूनही आशा असेल ना की कधी ना कधीतरी तुझं त्याच्याशी लग्न होईल तर. नाही नाही नाही, असं काही होणार नाहीये. नूतन, माझे केस उगाचच नाही पिकलेले. त्या दिवशी म्हणजे साखरपुड्याच्या दिवशी त्याच्या डोळ्यामधले मी भाव बघितलेत. तुला वाटतंय ना तितकं हे सगळं सोपं नाहीये. तो खुनशी माणूस आहे नूतन. आहे, मी नव्याने सांगायला पाहिजे का तुला? हे बघ, मला एवढंच म्हणायचंय, त्याच्या मनामध्ये जर का अजूनही भ्रम असेल की तू त्याच्याशी कधी ना कधीतरी लग्न करशील तर त्याचे परिणाम वाईट होतील. आणि आपल्या मुलांना जर का त्याचा. नाही, मी असं काहीही होऊ देणार नाही. सापाला कितीही दूध पाजलं ना तरी तो डसतोच. हे बघ नूतन, मला एवढंच म्हणायचंय की तू आत्ता मला जे काही सांगितलंस ना हे त्याला स्पष्टपणे जाऊन सांग. कारण त्याच्यामुळे जर का उद्या तुझ्या संसारामध्ये वितुष्ट आलं तर त्या सगळ्याचे उत्तर तुला मला द्यायचे. हे फक्त लक्षात ठेव. पण आपण साखरपुड्यानंतर काय करायचं? जनरली साखरपुड्यानंतर लग्न करतात, पण आपण नाही, ते दादा आणि अमूल्य करतील. झालं तुझं? मी म्हणत होते की साखरपुड्यानंतर आपण काहीतरी छान प्लॅन करूया ना. हो चालेल, आपण मस्त जेवून झोपूया. सार्थक, अरे आपण किती थकलेलो असणार आहे त्या दिवशी. अरे हो रे, पण आपल्या सगळ्यांचा शीण जावा ना यासाठी माझ्याकडे एक मस्त सोल्युशन. ते अंताक्षरी दमशराज वगैरे मी नाही खेळणार. अरे ऐक ना, मी काय म्हणतेय ते. बरं बोल. मी असं म्हणत होते की आपण ना आमच्या आईला छान गाणी म्हणायला सांगूया त्या दिवशी. काकू गातात? हो, खूप वर्षांपूर्वी गायची. मग घर बिझनेस या नादात गाणं मागे पडलं आणि बाबा गेल्यावर तर बंदच झालं. आता माझ्यात गाणं कोणाकडून आलंय? आईकडूनच आलंय की. हो, मग तुमचा दादा कसा असा बेसूर? ते आता तुझं तू बघ बाई, तुला सांभाळायचंय. मग ठरलं, आता नूतन काकूंना आपण गायला सांगूया. येस. तुला खरंच वाटतं का आई गाई? गाणं हा आईसाठी खूप सेंटी इशू आहे ग. म्हणजे तिला असं वाटतं की बाबा गेल्यापासून तिने तिचा सूर गमावला. नाही गाणार ती. मी काय म्हणते, आपण वेदांतला सांगूयात का काकूंना आग्रह करायला? वेदांतसाठी काकू काहीही करायला तयार होते. आणि मला काय वाटतं की त्याने ना फक्त त्यांना नीट समजावलं पाहिजे. आपण असंच करूयात वहिनी, वेदांतला सांगूयात त्यांना कन्व्हिन्स करायला. हो अमूल्या, पण अगं आता आईला समजवताना जर दादाने पुन्हा काहीतरी माती खाल्ली तर उगाच सगळ्यांच्या मूडचा विचका होईल ग. उगाच नाही नाही असं काही नाही होणार. तो नीट समजवेल त्यांना. आणि तो बघ, काकूंना त्यांचा गमावलेला सूर नक्की सापडेल. बरं अमूल्या, तू काही ठरवलंस का वेदांतला काय विचारायचंय? कशाबद्दल? अगं कशाबद्दल म्हणजे नूतन काकूंना गाणं गाण्याबद्दल कन्व्हिन्स करायचंय ना. एक मिनिट, हे काय आहे? अगं आई, साखरपुड्याच्या कार्यक्रमानंतर रात्री आहे ना
त्या इव्हेंट मध्ये नूतन काकू गाणार आहेत. गाणं हो किती छान, मला नव्हतं माहिती. फारच छान. मलाही काहीतरी करायचंय. सांगा ना काय करता येईल, म्हणजे असं सोपं छोटस काहीतरी. हा बेस्ट. आपण ना तुमचा डान्स बसवूया. आपण, तू जरा विसरतीयस का की तू 2 जीवांची आहेस? मावशी म्हणजे मी नाही करणार डान्स, पण मी तुमचा बसवून देईन ना. म्हणजे स्टेप सांगेन कुठे काय कधी करायचं ते. हा, आणि असंही तुम्ही मला साखरपुड्यात काही मदत करू देणार नाही, मग मला ऍटलीस्ट हे तरी करू दे, हो की नाही अमूल्या? तुम्हाला दुसरे काही उद्योग नाही येत रे. त्यापेक्षा फंक्शन झाल्यावर मस्तपैकी जेवा आणि ताणून द्या. सार्थक, आता मी काय रे दादा? हा बघ आयशी, ए नाही रे दादा, आपण सगळे मिळून करूयात ना काहीतरी. मला रिहर्सल साठी वेळ नाहीये. हा खरंच खूप कामं पडली आहेत. साखरपुडा जवळ आलाय. काय तू कम ऑन अगं, डान्स हिट आयटम आहे आपला, तू विसरतेस का? आठव जरा तुमच्या लग्नामध्ये आपण किती धमाल केली होती. ऐका 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 मुलांनो, हे असं अवघड काहीतरी नको, काहीतरी सोपं असं हवं की खूप तयारीही नको आणि मज्जाही आली पाहिजे. काय असू शकेल? मी सांगू? फुगड्या घालायच्या. फुगड्या डन. बेस्ट. फुगड्या. हा चालेल, आई मजा आहे. डन काय डन? तू फुगड्या वगैरे घालायच्या नाहीयेस? अरे सार्थक, मी नाही घालणार आहे फुगडी, पण आपण ऍटलीस्ट प्रॅक्टिस करू शकतो ना. हा, एक काम करा, तुम्ही आताच प्रॅक्टिसला सुरुवात करा. हा मावशी? हो चालतंय. थांबा, मी गाणं लावते तोवर. सुमन, काय तुम्ही अजून आवरतच आहात? काय चाललंय तुमचं? चला तासाभरात पोहोचायचंय आपल्याला. पण सगळं सामान घेतलं का? हो. आता काय कशाला कानातले काढताय तुम्ही आता? हो, खूप टोचताय, त्रास होईल, पटकन दुसरं घालते. झालं, म्हणजे आता तासभर मोडणार आणखी त्याच्यात. कानातलं घालायला तासभर कशाला? 5 मिनिटात होईल की. टॅक्सी बोलू? टॅक्सी कशाला, गाडी आहे. नाही आज ड्राईव्ह नाही करू शकणार मी. का बरं? नाही चित्त नाही थाऱ्यावर माझं. झालं ना सुमन, काउंटडाऊन सुरू झालं. आता आपले चिमणे जातील भोरकन उडून. मग तुम्हाला मी आणि मला तुम्ही. हो, आपलं ठरलंय. हा, आज डोळ्यात पाणी काढायचं नाही. नाही आई या बघा आल्या. सुंदर दिसते समोल्या. तू पण. दोघी छान दिसताय. अण्णा,
रडू नका, नाहीतर मग मला पण रडायला येईल. नाही नाही नाही, आज नाही रडणार, अजिबात रडणार नाही. तुझ्या आईला वचनच दिलंय मी तसं. आज अजिबात रडणार नाही मी. पण काय अगं, आज अशी समोर आलीस माझ्या आणि जाणवलं मला, माझं पिल्लू मोठं झालं. आता जाशील ना आम्हाला सोडून? अहो अण्णा, तुम्ही असं रडलात ना तर आजच जाईन ना मी सोडून. नाही, मी आहे बाहेर. या, या आलेच. पटकन, चल. या. आलेच ग मुलींना. चल. अरे यार, काय आहे यांचं? आद्या मॅडम, ते तामण फळ नारळ आणि ते ओटीचं सामान वगैरे जागेवर आहे हो ना? हो तयार आहे सर. आणि अमूल्य मॅडमची साडी आणि ते जे आहेराचं सामान वगैरे. विजय सगळं व्यवस्थित तयार आहे. हा, मला सांगा, साखरेचा पुडा झालाय का तयार? हो, मी कधीच तयार केलाय. ओके, ग्रेट, गुड. झालंय सगळं व्यवस्थित तयारी? हो हो. बरं आत्या, सुमनताईंना फोन कर आणि विचार ते कधी निघतायत. हो, विचारते. विजय, अरे फोन उचल ना, मगाचपासून वाजतोय. अहो, स्टाफ सारखे व्हिडिओ कॉल करतायत. त्यांना आपण बोलवलं नाही ना, म्हणून सगळे चिडलेत. आता का? नाही ठीक आहे, वेदांत बघेल काय ते. बर मला सांग, सार्थक कुठे आहे? तो कधीपर्यंत येतोय? हा, हाजी अगर डोंट वरी, तो येईल कार्यक्रमाच्या आधी. बर, काय कसा दिसतोय मी? वा, वास्त. उत्तम. बरं, मी काही मदत करू का? नको साहेब, तुम्ही काही मदत करू नका, हीच सगळ्यात जास्त मदत असणार आहे. काय काय रे, मिठाईचे बॉक्सेस आणायला सांगितले होते, ते कुठे आहेत? हा, आणलेत ना, आत ठेवले. आत काय? हा, इथे घेऊन ये ना. अरे पटापटा काम करा रे, माणसं येतील आता लवकर. हो. आणि वेदांत कुठे? हा, कुठे आहे वेदांत? तो म्हणाला येतोय, तो तयार होतोय. मी मी बरं, मिठाईचे बॉक्स बघ घेऊन त्याचंही आवडलंय का? जा, हळू. काय वानखेडे साहेब, काय चाललंय? मी वांग निश्चयाची तयारी करतोय. वांग मी वॉट? हे तुझा साखरपुडा आहे ना, विसरतोस का? त्यालाच वांग निश्चय पण म्हणतात, असं अमूल्याने सांगितलं मला. आजकाल खूप ऐकायला लागलेस रे तिचं, आणि सगळं सगळं लक्षात ठेवायला लागलेस. काय तुला कळतंय का रे, किती टिपिकल वागतोयस तू? मी टिपिकल वागतोय कारण तू टिपिकल वागतोयस. काय काय चाललंय तुझं? असा छान तयार काय होतोय, बायकोची वाट काय बघतोयस, आणि साखरपुड्याचं सगळं नीट होईल का नाही याची काळजी करतोयस. काय काय बोललो होतास रे, तू लक्षात आहे का? हिच्याशी बोलणं म्हणजे मला माझा अपमान केल्यासारखं वाटतं. 7 जन्म काय, 7 मिनिटं पण मी हिला सहन करू शकत नाही. आणि आता वेदांत, मला असं वाटतंय की तू ना जरा परत एकदा विचार केला पाहिजेस. तू काय मला इथे घाबरवायला आलास? नाही नाही नाही, तुला घाबरवायला वगैरे नाही. मी आज इथे तुला बाहेर बोलायला आलोय. काय? का? कारण मिस्टर वानखेडे, आत्ता तुम्हाला माझी गरज नाहीये. अरे बाबा, असं नाहीये. उलट आत्ता मला तुझी सगळ्यात जास्त गरज आहे. म्हणजे हा समज, लग्नानंतर मी काही गोंधळ घातला, माती खाल्ली, तर तू येऊन मला टाळ्यावर आणशील ना? हा, त्यासाठी आता तुझी बायको आहे ना. सिद्धांत काय आहे ना, आत्तापर्यंत तू डिनायल मध्ये वागत होतास. सो तुला न रुचणारं, तुला न पचणारं हे मी येऊन तुला सांगत होतो. सो त्यासाठी आता अमूल्य आहे ना, तुझी बायको. आणि तू सुद्धा आता बऱ्यापैकी माणसात आलायस. ऍक्च्युली ना, मला पण बऱ्याचदा वाटतं असं
ऐन वेळेला मी माती खातो. अरे मग खा ना माती, काय प्रॉब्लेम आहे? सी वेदांत, संसारात ना असं ट्रायल अँड एररनेच वागावं लागतं. अरे वेदांत, 10 गोष्टी चुकतात तेव्हा जाऊन कुठेतरी एक गोष्ट बरोबर येते. हा, तू असं समज की तू ना नवं कुकिंग शिकतोस. तू सुरुवातीला कापेल, भाजेल, चिरेल आणि तुला हवंय त्यापेक्षा भलतंच काहीतरी घडेल. सगळा पसारा होऊन बसेल आणि तो पसारा तुला स्वतःच आवरावा लागेल. आणि हळूहळू तुला त्या पसऱ्याची सवय होईल आणि त्या पसऱ्यात तू रमशील. हे बाबा, मला ना आता खरंच टेन्शन यायला लागलं. चांगलंय. काय ना वेदांत, परीक्षेच्या आधी जी मुलं पुरेसं टेन्शन घेतात ना, तीच मुलं पास होतात. आणि अति टेन्शन घेणारी मुलं नापास होतात. हे आता तुझ्यावर आहे. तू कसं हँडल करतोस त्यावर हे सगळं डिपेंड करतो. ऍक्च्युली ना, तू यायच्या आधी सगळं नीट चाललेलं, पण तू आलास आणि सगळा घोळ घातलास. वेदांत वानखेडे, ही तर फक्त सुरुवात आहे. नाउ एन्जॉय द केओस अँड बी युअरसेल्फ. नाही, ऍक्च्युली यू डोंट बी युअरसेल्फ. नाहीतर परत गोंधळ व्हायचे. काय? चला, गुड बाय. हॅलो हॅलो अमूल्य, तयारी झाली? हो झाली. ऍक्च्युली ना, मला इतकं टेन्शन येईल असं वाटलं नव्हतं कधी. मला पण. तू एक काम कर ना, तू ना मला 5 मिनिटात येऊन भेट ना. अरे वेदांत, वेडा झालायस का तू? हे बघ, तासाभरात भेटायचंच आहे ना आपल्याला. अमूल्य, पण त्याआधी ना आपलं भेटणं गरजेचं आहे. अरे हो, पण मी रेडी झालीये. मी अशी कशी येऊ? अमूल्य, तू एक काम कर ना, तू स्कूटर घे आणि ये, आपण गार्डन मध्ये भेटू. पण आई आणि अण्णा 100 प्रश्न विचारतील. तू ना त्यांना काहीतरी कारण देत सांग, खूप महत्वाचं काम आहे आणि ये प्लीज. तू ना आता प्लीज वेळ नको घालवूस अमूल्य, प्लीज ये. बरं ठीक आहे, मी पोचते 15 मिनिटात. ओके, बाय. सुमन, चला चला चला, आवरा. झालं की नाही तुमचं? आले चला. 12:30 झाले. हो झालंच आता. काय? चल ग, सावकाश. आले. हो, हळूहळू. आई अण्णा ताई, तुम्ही व्हा पुढे. मी डायरेक्ट वेदांच्याच घरी येते. म्हणजे आता कुठे जाणार आहेस आणि ही अशी? आई अगं हो, मी फक्त 15 मिनिटात आले. तुम्ही सगळे असेच थांबा. मी अशी गेली आणि अशी आली. आता हा काय प्रकार आहे? ऍक्च्युली मला वेदांचा कॉल आला होता. त्याला माझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं. अगं मग तिथेच बोल ना. नाही अगं ताई, तिथे नाही जमणार. एक मिनिट. तू नीट काय ते सांग मला. नीट सांग. काय एवढं असं काय आहे की जे तिथे जाऊन तुम्हाला बोलता येणार नाहीये? काय झालंय? पुन्हा काही घोळ घातलेलं नाही आहेत ना तुम्ही? नाही अण्णा, असं काही नाहीये. मग ते ऍक्च्युली मला पण वेदांशी बोलायचं होतं. आणि ते आत्ताच बोलणं गरजेचं आहे. आता काय नवीन अटी घालणार आहेस? हवं तर तसं समज. बरं चला, मी जाते. मी वेळेत येईन. डोंट वरी. सांभाळ ड्रेस. हो. पोरांना शेवटपर्यंत जीवाला खोर लावतात नुसतं. नाहीतर काय. काय रे, कुठे गडबडीत कुठे निघालायस? एक छोटंसं काम आहे, मी लगेच येतो. अरे ऐक ना वेदांत, अरे कुठे चाललायस?
एक छोटंसं काम आहे, मी लगेच येतोय, डोंट वरी. ऐक वेदांत, मी काय म्हणते, चाललायस कुठे ते सांग आधी. अमूल्याशी जरा बोलायचंय. अरे अमूल्य इथेच येतेय, मग बाहेर कशाला जायला पाहिजे? एक महत्वाचं काम आहे, मी लगेच जातो आणि 5 मिनिटात येतोय, लगेच येतो. हा मी येतो बरोबर. नाही काही गरज नाही, आय कॅन हँडल. आलो. अरे वेदांत, वेदांत हा बोल. अरे हो येतोय मी घरी. अरे बाबा मी म्हटलं ना येतोय, तू मी करतो तुला फोन. ठेव, परत फोन नको करू. काय घातलंयस वेदांत? तू पण ना, असं कोण घालतं? अगं तू काय करते? हे असं घेत असतात. अमूल्य अगं अरे थांब, अगं तुला ते नाही अडकतं माहिती. इथे. नाही. तू एक मिनिट थांब. मला ना माझ्या हिशोबाने सगळं घालू दे. हे असंच पाहिजे मला. हे असं घालत नसतात. अगं मला असंच पाहिजे म्हटलं ना मी. सोड. मला सांग, तू एवढा उशीर का केला इकडे यायला? मग तासभर आधी बोलवायचंस ना. हो, म्हणजे तासभर आधी बोलवलं असतं तर तू काय पटकन आली असतीस? मस्करी वाटते का तुला ही? हे सगळं कॅरी करणं किती कठीण आहे माहिती तरी आहे का तुला? मग चेंज करून यायचं ना, घरी जाऊन परत घातलं असतंस. बरं आहेस का तू? साखरपुडा आहे आज माझा. तुझा? हा, आय मीन आपला आज साखरपुडा आहे. पण ही तयारी करायला ना 2 तास लागतात आम्हाला. 2 तास. तरी याने काय फरक पडतो? हे ना तू आहे ना, तू पुन्हा आधीसारखा वागायला लागलास. मी आधीसारखं काय वागलं? इव्हेंटच्या दिवशी काय म्हणाला होतास तू मला? अमूल्य कुठे? निघायचं आम्हाला, उशीर होतो. ही काय इथेच तर आहे. ऍक्च्युली माझ्या लक्षातच नाही आलं. मला वाटलं दुसरंच कोणीतरी. दादा, अरे असं काय बोलतोयस? थोडं तरी अप्रिशिएट कर. का अप्रिशिएट का करायचं? म्हणजे वेगळं काहीतरी घातलं म्हणून अप्रिशिएट करायचं असं असतं का? लुक ॲट हर, शी इज लुकिंग लाईक अ क्लाउन. एवढा वेगळा गेटअप करून पण काही वेगळी दिसत नाही ती. ती काय म्हणे, गाढवाला गुळाची चव काय, तसं आहे. आठवलं? हा म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं मला. बरी दिसतेस तू, ऍक्च्युली छानच दिसतेस. पण तरी किती वेळ? अरे वेदांत, स्कूटर वरून कशी येणार होतं मी ह्या कपड्यात? मग मॅक्सीने यायचं ना. नाही मिळाली. मग ऑटोने यायचं. ती सुद्धा नाही मिळाली. अच्छा, म्हणजे आज सगळ्यांनी काय एकत्र स्ट्राईक केलाय का? आय मीन मग कशी आलीस? राहू दे आता ते. का बोलवलंयस ते सांग. मी का बोलवलंय म्हणजे तुला पण बोलायचं होतं ना म्हणून. हो, बोलायचं होतं मला, भांडायचं नव्हतं. अच्छा, म्हणजे मी भांडतोय? वेदांत, आपण भांडतोय. वर्षभर नुसते भांडत आलो. आज साखरपुडा आहे, पण बघ त्याची सुरुवात कशी झाली. मग हे सगळं काय माझ्यामुळे होतंय का? ऍक्च्युली हे सगळं तुझ्यामुळे होतंय, कारण तू मला बोललीस की मी 15 मिनिटात येते आणि मी इथे अर्धा तास वाट बघत बसलोय तुझी. तुला मी मुद्दाम उन्हात ताटकळत उभं ठेवायला आले का? फोन का लागत नाही? काय रे, फोन लागला का? नाही. अरे विक्रांत सर, ते गाडीत सामान ठेवायला सांगितलंय. बरं वेदांत सरांचं काय? त्याचा फोन लागत नाही. हो का? कधी येणार ते? वाजले किती? मी बघतो. हा, मग करा बरं कॉल. काय हो,
काही अजून आलेलं नाही. काय पत्ता कोण आहे तिचा? वाजले किती बघ. फोन लाव तिला. हो लावते. हा हाच प्रॉब्लेम आहे तुझा. तुला आहे ना वेदांत समोरच्याची बाजू समजूनच घेता येत नाही. हे अमूल्य बघ माझ्याकडे, मी पण तयार होऊनच आलो इथे. अरे पुरुषांना तयार व्हायला किती वेळ लागतो वेदांत? आम्हाला काय काय करावं लागतं ना हे माहिती सुद्धा नाहीये ते. तर आधीच या उन्हाने ना डोकं खराब होत आहे माझं. ही पण माझीच चूक आहे. सॉरी. मी ना छत्री आणली पाहिजे होती, पण नाही आणली ना मी. जर आणली असती तर धरली असती डोक्यावर तुझ्या. आय कांट बिलीव्ह मी या मुलीशी लग्न करणार. काय म्हणाला? म्हणजे ते मी नाही बोल. जे काही बोलायचं ना ते आत्ताच बोलून टाक, कारण नंतर तुला संधी नाही मिळणार. या नाही मिळणार आहे म्हणजे काय? मला जेव्हा बोलायचं असेल तेव्हा मी बोलू शकतो. हा काय ना, तू आत्ता बोल किंवा नंतर बोल. ऐकणार कोण आहे तुझं? तुला काय वाटतं तू ऑर्डर देशील आणि मी ऐकून घेईन? एक लक्षात ठेव, हे बघ मी VW इन्फ्राचे एम्प्लॉय नव्हते, आद्या फॅशन वर्ल्डची एम्प्लॉय होते. इनफॅक्ट VW इन्फ्राचं अपॉइंटमेंट लेटर तर आत्ता कुठे मला मिळाले, ते ऍक्सेप्ट नाही केलं मी अजून. पण मी आद्या फॅशन वर्ल्ड मध्ये काम करत असून सुद्धा तू मला जो त्रास द्यायचा होता तो दिलासच. मला अट घातली, माझ्या रेनकोटचं पाणी पडलं त्यावरून मला ओरडलास नाही? मूल्य अगं मी पडलो होतो त्याच्यामुळे लागलं होतं. मला अजूनही कधी कधी दुखतं ते माहितीये का? ठीक आहे ना वेदांत, मलम सुद्धा मीच लावलं ना तुला. लागलं तर मलाच होतं ना. अरे पण मुद्दा तो आहे का वेदांत? हे बघ, मी एम्प्लॉय असताना तुम्हाला अट घालणं इज ओके, पण आता साखरपुडा झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर बायको असणार आहे मी तुझी, आणि तेव्हा मला आपल्या दोघांचाही स्टेटस आहे ना बरोबरीचं पाहिजे. त्यामुळे वेदांत, जसं तुला वाटतं ना की मी तुझं ऐकावं, तसंच मला सुद्धा वाटतं की तू माझं ऐकावंस. काय 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 ऐकायचं मी तुझं? आता बोल. तू ऐकणार आहेस का? आता चहा बनवायला सांगितला सुद्धा जमणार नाही. अगं मूल्य मला नाही येत तर का बनवू मी? मग मी सुद्धा मला ज्या गोष्टी नाही आहेत त्या करतेय ना. म्हणजे हेच की मला काय? बोल ना काय? जाऊ दे, ते नाही कळणार तू. तू आहे ना, तू आहेस वृक्ष माणूस. दगडविटांमध्ये काम करून तुझा मेंदू आणि तुझं मन दोन्ही दगड झालं. हे बघ अमूल्य, मला आता भांडायचं नाही. त्याचा फोन आला होता अमर्त्याचा. त्यांनी आपल्याला एंगेजमेंटसाठी कॉंग्रॅच्युलेशन सांगितलं, आणि तो म्हणाला की एंगेजमेंटला यायला जमलं नाही पण लग्नाला येईल. मला पण आला. तो म्हणत होता आत्ता तरी तुझं आयुष्य मार्गी लागेल. त्याला काय माहित मध्ये काय काय झालं होतं. ऍक्च्युली तेच मला तुझ्याशी बोलायचं होतं. ठीक आहे. त्यांच्या काय फोन वगैरे झाला का काय? आजी काय बघ ना, कुठे राहिला हा मुलगा? डोंट वरी अगं आई, येईल तो. काहीतरी काम असेल म्हणूनच गेला असेल ना. नूतन, नको काळजी करू, येईल तो. तुला आठवतंय ताई आणि विक्रांतच्या लग्नात आपण सप्तपदी केली होती? काय? आपण खरंच केली होती? मला तर असं वाटलं की स्वप्न पडलेलं ते आपल्याला. नाही, खरंच केली होती. पहिलं वचन, तू कायम माझ्या आज्ञेत राहशील. पण हा, मी तुझ्या आज्ञेत वगैरे नाही राहणार. बोल, मान्य?
हो. दुसरं वचन, तू माझ्या सगळ्या इच्छा, आकांक्षा, हट्ट पूर्ण करशील. पण हा, जर असं नाही झालं, ती शिक्षा तू आनंदाने भोगशील. मान्य? हो. तिसरं वचन, आपला संसार फक्त एका विचाराने चालेल, म्हणजेच माझ्या विचाराने. मी म्हणेन तीच पूर्व दिशा. मान्य? हो. चौथं वचन, तू माझ्याबद्दलच्या सगळ्या जबाबदाऱ्या मनोभावे पूर्ण करशील आणि निस्वार्थीपणे अशी कुठलीही अपेक्षा तू माझ्याकडून ठेवणार नाहीस. मान्य? पाचवं वचन, तू कष्ट करून माझ्या इतका हुशार आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा माझ्या इतकी उंची गाठण्याचा प्रयत्न करशील. मान्य? हो. सहावं वचन, तू कायम मला आनंदी ठेवशील आणि त्यातच स्वतःचा आनंद आणि स्वतःचं समाधान मानशील. बोल. मान्य? हो. पण हे बघ, तुझा जर असा गोड गैरसमज झाला असेल ना की मी तुला वचनं देईन, तुझी आज्ञा पाळेन किंवा मग तुझ्या सुखातच माझं सुख मानेन, तर असं काही नाही. हा, मी काय बोलले होते एकदा पुन्हा सांगू का? नाही, काही गरज नाहीये. तू काय, तू बोलायला काही बोलशील, पण तू बोललेलं सगळंच मी ऐकलं पाहिजे असं नाही आहे ना. आणि हे बघ अमूल्य, ती वचनं तुला द्यावी लागतील आणि तू देणार असशील तरच हा साखरपुडा होईल, नाही तर नाही. परत कंडिशन्स घाल. हा, म्हणजे कंडिशन्स फक्त तू घालायच्यास आणि सगळं ऐकून मी गळ्यात दोंडा बांधून घ्यायचा. तू मला धोंडा म्हणालास? वेदांत, तू नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला. म्हणजे तू बरी मुलगी आहेस, चांगली मुलगी आहेस आणि मला बरं नसताना तू काळजी पण घेतलीस माझी. ए, नुसतं बरं नसतानाच नाही. तू जेव्हा बरा होतास ना तेव्हा सुद्धा तुझी काळजी घेतली. आठवतंय ना, लिफ्ट मध्ये जेव्हा तुला क्लॉस्ट्रोफोबिक अटॅक आला होता तेव्हा मी तुला सांगत होते, वेदांत मला यातलं सगळं माहिती, पण करा ते बटन सोड. लिफ्ट मध्येच अडकलोय ना, जंगलात नाही. होईल सुरू. जरा वेळात लोकांना कळेलच की लिफ्ट बंद पडली. येतील ते आपल्याला सोडवायला. काय रे, मुली जर का काय घाबरतोयस? मी मुलगी आहे, मी घाबरायला पाहिजे. काय झालं तुम्हाला? ओ, अरे काय झालं? डोळे उघड. त्रास होतोय का? अरे बोल ना, तू आधी डोळे उघड बरं. तुला भीती वाटतेय का? हे बघ, रिलॅक्स हो. जरा वेळात लिफ्ट ओपन होईलच ना. एक मिनिट, तुला बंद जागेची भीती वाटते का? तुला क्लॉस्ट्रोफोबिया आहे? मग तर अजिबात टेन्शन नको. हे बघ, आमच्या क्लिनिकला ना असे पेशंट्स येतात. मला चांगलं माहितीये त्यांना कसं हँडल करायचंय. हे बघ माझा ऐक, मला खरंच माहितीये की अशा पेशंट्सला कसं हँडल करायचंय. तू लांब श्वास घे. ब्रीद इन, ब्रीद आउट. तू एक काम कर बरं, आधी ते जॅकेट काढ. ते बटन्स ओपन कर, काढून टाक ते जॅकेट. ऐक माझं, मी तुला सांगते, तू ते जॅकेट काढ, तुला बरं वाटेल. काढ आधी.
आता मोठा श्वास घे. ब्रीद इन, ब्रीद आउट. ब्रीद इन, ब्रीद आउट. तेव्हाही तू माझं ऐकलं नाहीस. पण काय ना वेदांत, प्रत्येक बाबतीत माझं ऐकल्याने तुझं भलं झालंय. हे जेव्हा तू मान्य करशील ना, तेव्हा भलं होईल तुझं. अमूल्या, माझं ऐकून पण तुझं भलंच झालंय. कामाला लागलीस तू माझ्या कंपनीत. ए, तुझं ऐकून नोकरी नाही करायला लागले मी. सार्थक दादा आणि आद्या बहिणीच्या सांगण्यावरून करायला लागले. आणि मी तर नोकरी सोडणारच होते ना, पण त्यांनी मला थांबवलं ना, म्हणून थांबले मी. म्हणजे तुझं म्हणणं आहे की मी काही केलंच नाही आणि मला काही कळतच नाही, असं म्हणतेय का मी? हे बघ, तू एक चांगला बॉस आहे, चांगला बिझनेसमॅन आहेस, हे आधी म्हटलंय ना मी तुला. आणि चांगला मित्र होण्याचाही प्रयत्न करतोस तू, चांगला प्रयत्न करतोस. म्हणजे मुळात तू चांगलाच माणूस आहेस वेदांत. पण काय ना वेदांत, तुझ्या ह्या स्वभावामुळे ना तुला अशी सवय लागली की मी किती काटेरी, मी किती वृक्ष, मला कसा माज आहे बघा. आणि त्यामुळे ना हा तुझा स्थायी भाव झाला आहे. माझा स्वभाव असाच आहे आणि तो नाही बदलणार. मिस्टर वेदांत वानखेडे, तुम्ही तुमचा स्वभाव बदलला आणि ते तुम्ही मान्य सुद्धा केलं. आणि तो असाच बदलायला हवा, तरच तुम्ही माणसात याल आणि आपला संसार सुखाचा होईल. अच्छा, म्हणजे जर एवढे सगळे बदल झाले तर हा बदललेला वेदांत वानखेडे आवडणार आहे का तुला? ऑफकोर्स वेदांत, मला हा बदललेला वेदांत वानखेडेच आवडायला लागलाय, म्हणून तर प्रेमात पड. तू मान्य केलंस की तू माझ्या प्रेमात पडलीस. हा हा, मग त्याच्यात काय लपवायचं? पडले प्रेमात तर पडले मी प्रेमात. ऍटलीस्ट मान्य करते ना मी. अंगठी घेऊन फिरत होतास, कशी देऊ मी तुला अंगठी, कशी देऊ? हिम्मत तर नव्हती अंगठी द्यायची. कोण 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 सांगेल तुला की मी तुझ्या प्रेमात पडलो? तू अशी वस्कन अंगावर आलीस तर? मला तर ना डेंजर स्वप्न पडायची. मला एकदा स्वप्नात आलं होतं की तू अशी ऑफिसमध्ये घेऊन आलीस आणि बघा हा माझ्या प्रेमात पडले अशी ओरडतेस. अरे तुझं खरंच कठीण आहे रे. मला ना तुला सगळं शिकवावं लागणार आहे. काय 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 शिकवायला लागणार आहे? हेच की माणसात कसं यायचं आणि प्रेम कसं करायचं. मुले हे बघ, हे जर एवढं कठीण असेल ना, मग आपण काय म्हणजे आपण हा अरे बोल ना. आपण हा साखरपुडा नको करूया. काय ग, नाही उचलत आहे. विक्रांत, अरे झोपतो काय? उठ ना. आणि फोन केलास का? हा दादा. लागतोय का? नाही. अरे नाही म्हणजे पुन्हा ट्राय कर एकदा. रेंज नाहीये. ठीक आहे, आपण नको करूया हा साखरपुडा. इनफॅक्ट तू अगदी माझ्या मनातलं बोललास. एक काम कर वेदांत, तू तुझ्या घरी सांग आणि माझ्याही घरी तूच सांग. नाही, मी का सांगू? तू सांग तुझ्या घरच्यांना आणि माझ्या घरच्यांना पण तूच सांग. आणि काय ग, माझ्या आईला माझं नाव सांगणार आहेस? ऑफकोर्स. अच्छा, तर एवढे संबंध सुधारलेत तुमचे? ए, तू जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतास ना, तेव्हा त्यांनी बघितलं की मी किती काळजी घेत होती तुझी. आणि तेव्हा त्यांना कळलं की तुझ्या आयुष्यात मी किती महत्वाची. त्यामुळे सर होकार दिला त्यांनी लग्नाला. तू हॉस्पिटलमध्ये असताना तुझी मी किती सेवा केली आहे ना, हे माहिती नाहीये तुला. हा, सगळं माहिती आहे मला, म्हणूनच मुकाट्याने सहन करतोय सगळं. मग नको करू. कर, अण्णांना फोन करून सांग की मला ही एंगेजमेंट करायची नाही. हे घे हा फोन. आणि मी सुद्धा नूतन काकूंना फोन करते आणि सांगते की याला
म्हणजे दोन्ही ठिकाणी माझीच चूक आणि तू कसं वागतेस ते सांगायचंच नाहीये. वेदांत बस जा, जाते मी. मला तुझ्याशी बोलायचंच नाही. आणि असंही घरच्यांचे फोन येत आहेत मला सारखे. जाते मी. हा मला पण खूप कॉल्स येत आहेत. आणि जा घरी. मला यापुढे तुझं तोंडच बघायचं नाही. जा. अरे कुठे राहिलात तुम्ही? आणि अमूल्य आणि दादा फोन का नाही उचलत आहेत? अरे ती वेदांतलाच भेटायला आली आहे ना. म्हणजे दादा तिकडे नाही आलाय? नाही, बाहेर भेटणार असतील ते बहुतेक. आत्ता कशाला? ते मला माहित नाही रे. ती फक्त एवढंच सांगून गेली की वेदांतला अर्जंटली भेटायचंय. अरे देवा, हे परत भांडतायत की काय एकमेकांशी? नाही रे, आता कसे भांडतील? का या दोघांचा ना काही भरोसा नाही. काहीतरी खुसपट काढतील आणि येऊन सांगतील आम्हाला एंगेजमेंट करायचीच नाहीये. हे नाही विक्रांत, प्लीज असं काही बोलू नकोस. हे बघ, आई वगैरे सगळे रेडी होऊन बसले तरी ती खूप चिडली आहे. इकडे पण तीच परिस्थिती आहे. बरं मी काय म्हणतो, तुम्ही तरी पुढे निघून यायचं ना. निदान आईची चिडचिड कमी झाली असती. अरे देवा, आता काय नवीन होणार आहे काय माहिती. बरं ठीक आहे, तुला काही कळलं तर मला सांग. मला काही कळलं तर मी कळवतो. बाय. हो चालेल, बाय. बघितलं, मी किती समजवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा नाहीच ऐकलं ह्याने माझं. तुम्हीच सांगा, ह्या चूक कुणाची आहे? माझी आहे का ह्याची आहे? हा, तुम्हीच सांगा चूक कोणाची. होणारा नवरा आहे मी तिचा. आता तरी तिने माझं ऐकायला पाहिजे ना. बायकोने नवऱ्याचं सगळंच ऐकायचं हे मला मान्य नाहीच आहे. तुम्हाला तरी मान्य आहे का? पहिल्यापासून सांगत होते, प्रत्येक जोडी जुळत नसते. खरं तर जुळली असते ही जोडी, पण कितीही प्रयत्न केले तरी समोरच्याने समजूतदारपणा दाखवल्याशिवाय ना ती जोडी जुळणार नाही. करेक्ट, एकदम करेक्ट. ऍक्च्युली तू आत्ता करेक्ट बोलतेस. कितीही प्रयत्न केले ना तरी समोरच्याने समजूतदारपणा दाखवल्याशिवाय ही जोडी जुळणार नाही. काय बघताय का? आता तुम्हीच सांगा, तुम्हाला काय वाटतंय ते. ही जोडी नाही आहे थोडी डगमगणारी, होडी टायटॅनिक वाली. ह्यांच्या नशिबाची रेषा थोडी गडबड नागमोडी अन पॅनिक वाली. जशी खिळ्यावर दणकन आदळते हातोडी, जशी दिव्याला भिडते अन तडतडते फटाक्याची लढी. मुळी नाही लाडी गोडी बस पुर गोडी, इथे वचा वच भाचा वाची अन माते फोडी. अशी 36 गुणी जोडी, 36 गुणी जोडी, 36 गुणी जोडी. कशी पायी पडणार लग्नाची बेडी, हे कशी काय चढणार वरातीची घोडी. अशी 36 गुणी जोडी, 36 गुणी जोडी, 36 गुणी जोडी. 7 जन्म सोडा 7 मिनिट तरी टिकेल का बोला ही 36 गुणी जोडी. अरे हा तर 36 चा आकडा, ही कसली 36 गुणी जोडी. 36 गुणी जोडी.